आज आपण बनवणार आहेत बिर्याणी. त्या बिर्याणीसाठी मी हा गरम मसाला नाही वापरत, हा कच्चा मसाला आणून आपण पाट्यावर वाटूया. मिक्सरवर थोडा असल्यामुळं फिरलं जात नाही आणि चक्रफूल पुन्हा भातात. आणि हे मटणाची बिर्याणी करणार आहेत आपण. तर मटणाच्या बिर्याणीला मी दही लावलेला आहे, दही, हळद, मीठ टाकलेलं आहे आणि आपले घरगुती मसाले टाकलेले आहे. काळा मसाला आपण बनवलेला आहे तो. आणि ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट आहे आणि ह्यात असं मस्तपैकी तांदूळ भिजायला टाकलेला आहे. आपण हा बिर्याणी तांदूळ आणलेला आहे. तर आपण चला, कांदा पण चिरून टाकलेला आहे वाळायला मी थोडा, की तळायला वरती आपल्या लागतोय म्हणून. तर आपण हे आता वाटून घेऊया पाट्यावर. ही बिर्याणी मसाला आहे, ही खडा मसाला, ह्यात घरकुल मसाला आणि कलर देण्यासाठी कलरचे डबे आणलेले आहेत. तर आपण हे वाटून घेऊया. तर बिर्याणीची तयारी झालेली आहे. कांदा चिरायचा राहिलेला आहे. कांदा बघा मी ताटात ठेवला होता वाळायला, तर चांगला सुकलेला आहे आपला. अजून थोडा सुकवून घेते. छान ही गरम मसाला असा मस्तपैकी पाट्यावर वाटलेला बघा आणि छान असा बारीक पण झाला आहे, मस्त छान. तर आता हे काढून घेऊ. इथं पुदिना आणला आहे, तर पुदिना आपला दारकच पुदिनाचं झाड आहे. छान असं पुदिन्याची पानं घेतली तोडून मी. आता वाळलेला कांदा आपला घेऊन जाऊया आपण तळण्यासाठी. तर इथं बघा छान बिर्याणीची तयारी झालेली आहे. आपण हे पाट्यावर मसाला वाटून आणला मी, दालचिनी, लवंग, कच्चा मसाला. इथं काळा मसाला घेतला आपला घरगुती पद्धतीने. तुम्ही तर व्हिडिओ बघितलेलेच असेल. त्यात हा काळा मसाला मी घरी बनवलेला. ही लाल मिरची पावडर, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, घरकुल आणि तमालपत्र, चक्रफूल. ह्या भातासाठी भात शिजवून ही कांदा तळलेला आपला उन्हात ठेवला होता. तर असं छान सुकला आता त्याला तळून घ्यायचा. आणि पुदिना तर मी दाखवला, तुम्ही आपल्या दारातच पुदिन्याचं झाड आहे. तर आता आपण चला, चिकन छान आपलं 1 तास मुरलेलं आहे दह्यात मस्तपैकी. आता ही मसाले टाकून कांदा वगैरे परतून आपण कुकरला लावून घेऊया. आता आपलं प्रथम आपण, तुम्ही तूप किंवा तेल पण वापरू शकता. मी इथं तूप घेतलेलं आहे, असं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला. तूप मी टाकले. आता आपण कांदा ते टाकून घेऊ. छान असं इथं कुकरमध्ये मटण टाकले मी, सगळे मसाले बिसाले शिजवून घेऊया मस्तपैकी. करते 1-2 शिट्टे घेऊ, कारण मटण चिकन तरी शिजतं. पण 1-2 शिट्टे घेऊया. इथं कांदा तळायला ठेवला, छान तळून घेते. इथं पाणी उकळायला ठेवलं आहे, कांदा टाकायचं आपल्याला. छान कांदा तळून घेतला आहे, कुरकुरीत झाला आहे बघा असा मस्तपैकी. आणि काजू बदाम वर टाकण्यासाठी काजू. आता भात टाकूया आपण.